तर बारामतीची जागा अजित पवार गट लढवणार आहे असं मला वाटतंय। मंत्री गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लोकसभेच्या 48 जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे असा निर्धार देखील यावेळेला गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीला एकही जागा देण्याची लोकांची तयारी नाही असं देखील महाविकास आघाडीवर टीका करताना गिरीश महाजन यांनी म्हटलंय। शरद पवार आणि ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत खातं उघडून दाखवावं असं आव्हान देखील महाजन यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिलंय। भाजपनं निरीक्षकांची यादी जाहीर केली। जवळपास 23 लोकसभा मतदारसंघामध्ये तयारी पूर्ण आहे की आम्ही जेवढ्या जागा मला मिळते सगळ्या जिंकणार आहोत। मित्र पक्षांचे जिंकणार आहोत, आमचे जिंकणार आहोत। आमचा यावेळचा प्रयत्न आहे 48 आउट ऑफ सर्व जागा आम्हाला जिंकायच्या आहे। मोदीजींना पुन्हा 400 पार आम्हाला त्या ठिकाणी लोकसभेत जागा निवडून द्यायच्या आहेत आणि मोदीजींना पुन्हा या देशामध्ये प्रचंड बहुमताने त्यांना पंतप्रधान करायचं आहे। महाविकास आघाडीला एकही जागा देण्याच्या तयारीत नाही तुम्ही? नाही, तयारीत नाही, लोक तयारीत नाही आहेत। आमचा तर विषयच नाही आहे, पण लोकांची तयारी नाही आहे। आता पवार साहेब आहेत, उद्धवजी आहेत, मी त्याला सांगणार आहे की आता तुम्ही आता बघा, तुम्ही जागेसाठी भांडतायत, पण तुम्ही आता किती जागा जिंकून दाखवणार आहात हा विषय महत्त्वाचा आहे। तुम्ही तुमचं खातं कुठे उघडणार आहात हा विषय महत्त्वाचा आहे, ते त्याने करून दाखवावं। बारामतीमध्ये निरीक्षक नेमला नाही, ती अजितदादाकडे जाईल असं निश्चित आहे जवळपास। मी अजून त्या बाबतीत काही सांगू शकत नाही, हा सगळा निर्णय पक्षश्रेष्ठीचा वरचा आहे। पण आज मी ते चित्र बघतो आहे, त्यामुळे मला तरी वाटतं की ही जागा अजितदादा लढवणार आहेत, हमखास लढवणार आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVN मराठी।